संसदेचं अधिवेशन सुरू असताना खासदार राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न संसदेत मांडणं अपेक्षित होतं. मात्र पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करून त्यांनी राजकारण करत विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आलं. यावेळी युवा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी खासदार राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारून आणि त्यांची प्रतिमा पायदळी तुडवत निषेध केला. साताऱ्यामध्ये हे आंदोलन झालं. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी नवी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केलं. त्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी काँग्रेसचा तीव्र निषेध केला. देशाच्या संविधानानं प्रत्येक नागरिकाला शांततापूर्ण आंदोलन करण्याचा अधिकार दिलाय, पण विद्यार्थ्यांच्या प्रश्नांशी संबंधित असलेल्या विषयाला राजकीय स्वरूप देऊन आंदोलनाची दिशा बदलण्याचा काँग्रेसचा प्रयत्न सुरू आहे. काँग्रेस आणि आम आदमी पक्षाकडून राजकीय हेतूंसाठी आंदोलनं केली जातात. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांपेक्षा त्यांना राजकारणात रस असतो असा आरोप कृष्णराज महाडिक यांनी केलाय. राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न संसदेच्या अधिवेशनात उपस्थित करण्याऐवजी रस्त्यावर आंदोलन करून सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरलंय. त्याचा निषेध करत असून तरुणांनी दिशाभूल करणाऱ्यांपासून सावध राहावं. केंद्र सरकार विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी समर्थ असल्याचं कृष्णराज महाडिक यांनी सांगितलं. मी माझ्या सर्व युवा पिढीला विनंती करणार आहे, माझ्यासारखे युवक तुमच्या सगळ्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि सरकारपर्यंत मांडण्यासाठी सक्षम आहेत. तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून खरं तर दिशाभूल करण्याचं जे काम चालू आहे ह्याच्यासाठी बळी पडू नका. आज मी तुमच्यासमोर ह्या गोष्टीसुद्धा उघड करणार आहे की सोशल मीडिया एजन्सीजला खरं तर शेकडो कोटी रुपयांचं फंडिंग येताना दिसते. आज जे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आहेत त्यांना आज ईमेल्स चाललेले आहेत. हे जर तुम्हाला सुद्धा कल्पना असेल तर सांगतो मी, आज त्या इन्फ्लुएन्सर्सला ईमेल्स आलेले आहेत की आम्हाला पाहिजे की तुम्ही भाजपच्या विरोधात हे पोस्ट तुम्ही करावं आणि त्यासाठी 1-1 लाख रुपयाचा रेट निघत आहे. त्यामुळे अशा पद्धतीची दिशाभूल आमच्या ह्या देशाच्या युवा पिढीची तुम्ही करू नका. आम्ही तुमच्या सर्वांचा अशा पद्धतीच्या वागणुकीबद्दल जाहीर निषेध करतो. दिल्लीतील आंदोलनादरम्यान पोलिसांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की झाली, तर दगडफेक झाल्यानं काही पोलीस कर्मचारी जखमी झाले. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना कारवाई करावी लागल्याचं कृष्णराज महाडिक यांनी साताऱ्यात बोलताना सांगितलं.